Hello and good evening, everyone. Today's webinar topic is Basic Principles of Financial Planning in Marathi language. So, for this, we have with us Aditya Kondawar, sir, partner and vice president at Complete Circle Capital, with 9+ years of experience across investment banking, equity research, and entrepreneurship, including founding and exciting two startups, a passionate advocate of financial literacy, and national best-selling author of book The Big Bull of Dalal Street. He educates over 2 lakh followers across social media and is a regular speaker at leading conferences, institutions, and corporate forums across India. Now, a short glimpse about NISM. NISM is a public trust established in 2006 by SEBI, the regulator of the securities markets in India. The institute carries out a wide range of capacity building activities at various levels aims at improving the quality standards in securities markets. At NISM, we work at 5 broader areas. That is, first is long-term and short-term academic programs. Second is certification examination for market intermediaries. Third is e-learning programs. Fourth is training programs for working professionals and academia. And the fifth one is investor education webinars, which we are conducting now. So, with this, I request Aditya sir to begin with the session. सो थँक्यू साहिल. थँक्यू सगळ्यांना तुम्ही जॉईन केल्याबद्दल. भर दुपारी तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचा आभार. आणि NISM आणि सेबीला पण आभार की ते असे एज्युकेशन इनिशिएटिव्ह घेतात फायनान्शियल मार्केट्समध्ये आमच्या ऑडियन्ससाठी. ठीक तर आहे. जसं जसं साहिल बोलला, असं जे आपलं टॉपिक आहे ते आहे आर्थिक नियोजन, जे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग हे तुमच्या एका गुगल मॅप्सच्या नॅव्हिगेशन सिस्टम सारखं असतं. आता मी पुण्यामध्ये बसलो आहे आणि जर मला मुंबईला यायचं आहे, मी बेसिकली सगळ्यात पहिले आधी गुगल मॅप्स लावणार है ना. गुगल मॅप्स मला सांगणार सगळ्यात शॉर्टेस्ट रूट किंवा सगळ्यात कम्फर्टेबल रूट कोणता आहे. का मला एक्सप्रेस वे घ्यायचा आहे, मला ओल्ड हायवे हायवे घ्यायचा आहे, का मला एक्सप्रेस वे घेऊन मुंबई ट्रान्स हार्बर. तर फायनान्शियल प्लॅनिंग पण तुम्हाला हे हेल्प. आज पॉईंट ए ला आहात, तुम्हाला पॉईंट बी ला जायचं आहे, तर फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला गुगल मॅप सारखं एक सगळ्यात बेस्ट रूट सांगतो. तुम्हाला कोणता रस्ता घ्यायचा आहे आणि तुम्ही ते ऍक्च्युली पोहोचू शकता का नाही पोहोचू शकता. ठीक आहे? तर सगळ्यात पहिले हा जे प्रेझेंटेशन आहे ते अशा इन्व्हेस्टर्ससाठी नाही आहे ज्यांना 25 दिवसात आपला पैसा डबल करायचा आहे. हे पैसा डबल करायला भरपूर वेळ लागतो, 25 दिवसामध्ये फक्त पिक्चरमध्ये होतो. तर आज आपण काय शिकणार आहे बेसिकली, आज आपण शिकणार आहे फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे आर्थिक नियोजन काय आहे, बजेटिंग आणि सेव्हिंगचं आपण महत्व शिकणार. तिसरं आपण एक सेव्हिंग रेशो बघणार आहे, काही केस स्टडीज बघणार आहे, आपण काही एक्सपेंडिचर पॅटर्न्स, जो खर्चाचा नमुना असतो भारतात तो एक बघणार आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला एक मी पूर्ण हा प्रेझेंटेशन एक समराईज करून एंड मध्ये देणार की 5-6 गोष्टी तुम्हाला काय करायला पाहिजे एक चांगलं फायनान्शियल प्लॅन बनवण्यासाठी. फायनान्शियल प्लॅनिंग जसं मी तुम्हाला बोललो, तर खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि स्ट्रॅटेजिक प्रोसेस आहे, जे तुम्हाला तुमचे लाईफचे गोल्स मीट करायला हेल्प. आता हा खूप महत्वाचा शब्द आहे गोल्स. गोल्स 3 प्रकारचे असतात. तुमचं शॉर्ट टर्म असतो, मिड टर्म असतो, लॉंग टर्म असतो. शॉर्ट टर्म म्हणजे कोणतेही गोल जे तुम्हाला 1-2-3 वर्षामध्ये मीट करायचे आहे. मिड टर्म गोल्स म्हणजे कोणतेही गोल जे तुम्हाला 4-7-8 वर्षामध्ये मीट करायचे आहे. आणि लॉंग टर्म म्हणजे कोणताही तो गोल जो तुम्हाला 8 वर्ष किंवा 8 वर्षाच्या वरती मीट. जसं की मी तुम्हाला बोललो, फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला एक रोड मॅप बनवून देतो, है ना. त्याच्यामुळे तुम्हाला एक पॉइंट ए वरनं पॉइंट बी पोहोचायला मदत होते तुमच्या गुगल मॅप्सच्या नॅव्हिगेशन सिस्टम. मग फायनान्शियल प्लॅनिंग ऍक्च्युली का करावी, जसे जसे माझ्याकडे पैसे येतात, जसे त्या हिशोबाने माझ्या लाईफ फायनान्शियल मॅटर्स मध्ये घेणार. कसं असतं ना, फेमस कोट पण आहे,
नोईंग युअर एनिमी इज हाफ द बॅटल. पण जर तुम्ही तुमच्या एनिमीला जाणून घेतलं, तुमचा 50% तिथेच आहे. तिथे जो तुमचा एनिमी आहे किंवा जे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते तुमचं लाईफचे फायनान्शियल मॅटर्स आहे. जोपर्यंत तुम्ही ते जाणून नाही घेणार तोपर्यंत मिटिगेट करायला किंवा त्याला ओव्हरकम करायला कसे स्टेप्स घेणार, राईट? सगळ्यात पहिले का बरं फायनान्शियल प्लॅनिंग करावी? तो आहे नियंत्रण आणि आत्मविश्वास. ठीक आहे. फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला कंट्रोल भेटतो तुमच्या लाईफला. ते आहे की तुम्हाला दर महिन्याला 100 रुपये भेटत आहे. मला कुठे कुठे तो पैसा अलोकेट करायचा आहे. दुसरं असतं की एमर्जन्सी. बघा, एमर्जन्सी कधी पण कोणाला सांगून नाही की कोणत्याही एमर्जन्सी गोष्टीला आपल्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला सेफ्टी मेजर्स राहायला पाहिजे, राईट? आपल्या बिल्डिंग मध्ये आपण फायर एक्सटिंग्विशर त्यांना माहित आहे की एमर्जन्सी सांगून येत नाही किंवा 1 कोटीमध्ये 1 चान्स आहे की काही खराब गोष्टी होऊ शकतात. पण सेफ्टी प्रोसिजर्स फॉलो करावे लागतात. सेम वे मध्ये आपल्याला स्वतःच्या लाईफ मध्ये पण काही सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. आणि फायनान्शियल प्लॅनिंग मुळे तुम्ही एमर्जन्सी कॉर्पस बनवू शकता. किंवा तुम्हाला कधी काही जॉब लॉस झालं किंवा काही मेडिकल एमर्जन्सी आली घरी, तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मुळे तुम्हाला एक आधार भेटतो की बाबा माझ्याकडे माझे फायनान्सेस रेडी आहे या आपत्कालीन सिच्युएशनला मीट करायसाठी. तिसरं ऑब्विसली ऑब्विएशन आहे ज्याला आपण संपत्ती म्हणतो. हे करायला तुमची फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला पूर्ण हेल्प करते. समजा जर आज माझं 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 नेटवर्क 10-15 लाख आहे आणि मला नेक्स्ट 25-30 वर्षामध्ये 10-15 कोटी पोहोचायचं नेटवर्क, तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून आपल्याला ते हेल्प, मला किती इन्व्हेस्ट करायचे आणि कुठे इन्व्हेस्ट करायचे. तर हा बेसिकली बघा, ते तुम्ही मुंबईवरनं आहात किंवा कोणत्या मोठ्या मेट्रो सिटीवरनं आहात, तर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघितल्या असतात, right? आणि दर मोठ्या बिल्डिंगला लोक खूप खूप मोठे मोठे गड्डे किंवा खूप डीप गड्डे फिल करतात त्यासाठी, है ना? आणि मग ते लोक स्टील टाकतात, सिमेंट टाकतात आणि एक मजबूत फाउंडेशन बनवतात. पण कोणत्याही चांगल्या फायनान्शियल प्लॅन स्ट्रॉंग फाउंडेशन साठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागेल. एक तर तुम्हाला बजेट बनवावं लागेल, दुसरं सेव्हिंग करावं लागेल आणि तिसरं इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. तर बजेट करणं हे कोणत्याही फायनान्शियल प्लॅन खूप मुख्य म्हणजे स्तंभ आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही बजेटिंग नाही करणार तोपर्यंत तुम्ही कोणताही फायनान्शियल प्लॅन एक्झिक्यूट नाही करू शकता. दुसरं सेव्हिंग हे खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे 100 रुपये आले तर तुम्हाला 100 रुपये खर्च नाही. मला इनफॅक्ट 100 रुपयातले फक्त 30-40 रुपये खर्च, बाकीचे सेव्ह करायचे, इन्व्हेस्ट करायचे आहे, इमर्जन्सी पर्पजसाठी ठेवायचे आहे. इनफॅक्ट तुमच्या राईट हँड साईडला एक फेमस फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी रिसर्च केलं होतं की 70% जे लोक आहेत आज भारतात, ते लोक स्ट्रगल करतात सेव्ह करायला, राईट? पण मी तर हे म्हणतो, आपण जे भारतीय लोक आहोत, अं, आपण सेव्हिंग करायसाठी वायर्ड असतो. आपल्याला काय नेचर मी तर ऑल वायर्ड हॅलो पण सर. सेव्हिंग. सर सॉरी टू इंटरप्ट, बट तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय मध्ये मध्ये त्यामुळे. नाही नाही, थोडा ब्रेक होतोय मध्ये मध्ये. आता बरं आहे साहिल? हां हां, आता परफेक्ट आहे सर. ठीक आहे. ठीक आहे. तर मी स्पीकर्स यूज करतोय लॅपटॉपचं. अच्छा, ओके. नाही, आता परफेक्ट आहे. ठीक काय आहे, तुम्ही प्रॉब्लेम कंटिन्यू नाही ना करू आता? शकता. नाही नाही नाही, आता काय. ठीक आहे, ठीक परफेक्ट. आहे. तर हां. जसं मी म्हणत होतो, 70 लोक स्ट्रगल करतात सेव्ह करायला, ठीक आहे, जे की खूप सरप्राइझिंग आहे. इथे सिम्पल फंड आहे. जर तुम्हाला 100 रुपये हातात येत आहे तर तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही यातले 10, 15, 20, 30% तरी सेव्ह करायला पाहिजे. आणि जितके तुम्ही सेव्ह केले त्यातलं एक चांगलं पार्ट तुम्ही इन्व्हेस्ट पण करायला पाहिजे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगणार का बरं. तर एक बजेटिंग मध्ये ना एक खूप फेमस रूल आहे बेसिकली, ठीक आहे. सॉरी, 1 सेकंड. तर बेसिकली हा रूल काय म्हणतो की तुम्ही 50% तुमच्या गरजाला अलोकेट करा, 30% तुम्ही तुमच्या इच्छाला अलोकेट करा आणि 20% तुमच्या सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटला अलोकेट करा. ठीक आहे. नीड्स मध्ये तुमचं घरचा खर्च आला, इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटरचं बिल आलं, तुमचं जे खानपान आहे ते आलं, तुमचं इन्शुरन्स प्रीमियम आलं, जनरल इन्शुरन्सचं प्रीमियम आलं, तुमचं काही कर्ज असेल तर त्याचं जे व्याजचे पेमेंट आहे ते आलं, ठीक आहे. वॉन्ट्स मध्ये जे तुम्हाला लाईफमध्ये आवडतं, ठीक आहे, तिथे तुम्ही 30% अलोकेट करा. तर तुमचं होऊ शकतं की नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आलं, तुमचं काही स्पोर्ट्सचं सबस्क्रिप्शन आलं,
काय काय तुम्ही काय काय तुम्ही स्पोर्ट्सचे क्लासेस घेत आहे, तुम्ही काय ट्रॅव्हल करत आहात, तुम्ही काय प्रवास करत आहात, तुम्ही काही जॉब मधनं ब्रेक घेत आहात, ते सगळं आलं. ठीक आहे. मग 20% जे तुमचं उरलं आहे, 50, 30, 80 झाले तर 20 उरले. याच्यामध्ये तुम्ही अगेन तुमचं काही लॉंग टर्म डेट पेमेंट असेल तर तुम्ही ते करू शकता. तुमचं काही इमर्जन्सी कॉर्पस असेल तर तुम्ही ते करू शकता. रिटायरमेंट अकाउंट तुम्ही फंड करू शकता. इथे तुम्ही तुमचे SIPs, म्युच्युअल फंड्स, PMS तुम्ही हे सगळं करू शकता. आणि इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो बघा, पर्सनल फायनान्स किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हे जे आहे ते दर इंडिव्हिज्युअलसाठी वेगळं राहतं. कारण एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. आता माझं वय 31 आहे, मी रिस्क घेऊ शकतो. पण तेच होऊ शकतं की अजून एक 31 वर्षाचा कोणी माणूस आहे ज्याला बिलकुल अजिबात रिस्क नाही आवडत नाही. तसंच होऊ शकतं की मी रिस्क घेऊ शकतो आणि ऍट द सेम टाइम कोणी 80 वर्षाचा माणूस आहे किंवा एक बाई आहे ते पण तेवढंच रिस्क घेऊ शकते माझ्यासारखं. तर इथे कसं आहे ना की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. तर दर इंडिव्हिज्युअलचा जो फायनान्शियल प्लॅन आहे तो एकदम वेगळा राहील. आता इथे जर फिगर आहे, इथे असं होऊ शकतं की कोणाला फक्त 30% त्यांच्या गरजाकडे त्यांना अलोकेट करायचं आहे, फक्त 20% इच्छाकडे अलोकेट करायचं आणि बाकीचे 50% पूर्ण इन्व्हेस्ट करायचे त्यांना. ठीक आहे. तसं मी पण केलं माझ्या पास्टमध्ये. मी ऑलमोस्ट 50-60% पण सेव्ह आणि इन्व्हेस्ट केलं आहे माझ्या फर्स्ट आणि सेकंड जॉबमध्ये. राईट. तर कसं आहे ना, तुमच्या लाईफच्या सिच्युएशनच्या हिशोबाने, तुमच्या ऑब्लिगेशनच्या हिशोबाने आणि तुमचे जे क्वालिटेटिव्ह फीचर्स आहे ऍज अ पर्सन, रिस्क म्हणा, रिटर्न्स म्हणा, तुमचं माइंडसेट म्हणा, त्याच्या हिशोबाने तुमचं फायनान्शियल प्लॅन आणि तुमचं बजेट भरपूर चेंज होणार. ठीक आहे. तर हे फक्त एक टेम्पलेट आहे की असं तुम्ही एक अशा 3 भागामध्ये तुम्ही एक बजेट बनवू शकता तुमचं स्वतःच्या पर्सनल लाईफचं. राईट. पण हे कंपल्सरी एक रूल नाही आहे. आता अगेन इथे आपण भरपूर सारे तुमचे नीड्स, वॉन्ट्स आणि सेव्हिंगचे काही एक्झाम्पल दिले आहे. ठीक आहे. तर फक्त मी 1 मिनिट ही स्लाइड ओपन ठेवतो सो दॅट तुम्ही लोक बघू शका की इथे काय काय मी दिलं आहे. तर अगेन तुमचं एसेन्शियल्स मध्ये तुमचं मॉर्गेज किंवा रेंट पेमेंट्स आलं, इलेक्ट्रिसिटी बिल आलं, बेसिक ग्रोसरी झाली. तुमच्या लाईफस्टाईल किंवा वॉन्ट्स मध्ये तुमचं ट्रॅव्हल, वेकेशन आलं, नवीन कपडे आले, बाहेर तुम्ही जे जेवता चांगल्या रेस्टॉरंटचं ते आलं, किंवा काही रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज किंवा काही हॉबीज. सेव्हिंग्स मध्ये तुमचा इमर्जन्सी फंड आला, तुम्ही 3, 6, 12 महिन्याचा काही इमर्जन्सी खर्च जो तुम्हाला येऊ शकतो जॉब लॉस मध्ये, तुम्ही ते मेंटेन करून ठेवलाय तो तो येऊन जातो. तुम्हाला काही एक्स्ट्रा पेमेंट्स करायचे आहे तुमच्या कर्जावर, तुम्ही ते करू शकता. तुमचे काही कॉलेजचे सेव्हिंग्स असेल, तुमचे काही रिटायरमेंटचे फंड असेल तर तुम्ही तुम्ही इथे ठेवू शकता ते सगळे. ठीक आहे. तर किती बचत करावी, है ना. तर मी जसं तुम्हाला पहिले बोललो होतो, मी जेव्हा माझा पहिला आणि दुसरा जॉब केला, मी तेव्हा ऑलमोस्ट 50-60% सेव्ह करत होतो आणि ऑलमोस्ट सगळेचे सगळे पैसे मी इन्व्हेस्ट करत होतो. ठीक आहे. तर इथे कसं आहे की अगेन लोक म्हणतात की जर तुम्ही 100 रुपये कमवत आहात दर महिन्याला तर 20% सेव्ह करणं हा एक चांगला आकडा आहे. पण जसं मी तुम्हाला पहिलेच बोललो, हे पर्सनल फायनान्स खूप पर्सनल असतं. कोणासाठी कोणासाठी हा आकडा 10% होऊ शकतो, कोणासाठी हा 50% होऊ शकतो, कोणासाठी हा 70% होऊ शकतो. महत्वाचं काय आहे की तुम्ही बचत करायला हवी आणि बचत केल्यानंतर ते निवेश पण करायला हवं. है ना. हे दोन गोष्टी तुम्ही केल्या तर युअर थ्रू, म्हणजे यू हॅव डन अ गुड जॉब. ठीक आहे. आता मी तुम्हाला खूपदा सांगितलंय, घडी घडी सांगितलं की का बरं तुम्ही सेव्ह करायला पाहिजे किंवा का बरं तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. हे सगळ्यात मोठं कारण आहे. ठीक आहे. इन्फ्लेशन हे जे आहे ते सायलेंट किलर आहे. ठीक आहे. इन्फ्लेशन म्हणजे इन शॉर्ट महागाई. जे गोष्ट समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्या एज्युकेशन किंवा तुमच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी आजच्या तारखेला तुम्हाला 25 लाख रुपये घालवायचे आहे, तोच खर्च आजपासून 25 वर्षानंतर 1,10,00,000 होणार आहे. इथे मी 6%चं इन्फ्लेशन अझूम केलं आहे. म्हणजे दरवर्षी कोणतीही वस्तू 6%नी वाढत आहे. आणि ज्या लोकांना आयडिया नाही आहे, इन्फ्लेशन म्हणजे महागाई. दरवर्षी आपल्या इकॉनॉमीमध्ये जे गुड्स असतात किंवा जे सर्व्हिसेस असतात त्याचे एक कंटिन्युअसली प्राइस इन्क्रीज होत असतो. ठीक आहे. रॉ मटेरियलचा प्राइस वाढतो, कॉमोडिटीजचे प्राइसेस वाढतात, लोकांची स्पेंडिंग पॉवर वाढते, लोकांना आपलं प्रॉफिट मार्जिन वाढवायचं होतं. तर मल्टिपल फॅक्टर्समुळे तो जो ते जे महागाई आहे ते दरवर्षी इकॉनॉमीमध्ये येत असते. ठीक आहे. तर गोइंग बॅक टू माय एक्झाम्पल, जर समजा तुम्हाला तुमच्या पोरासाठी जसं जन्म झाला आहे त्याच्या कॉलेजच्या एज्युकेशनसाठी तुम्हाला आज 25 लाख रुपये खर्च करायचे आहे, पण तो 25 वर्षानंतर येणार आहे खर्च. ठीक आहे. तर तोच खर्च 25 लाखाचा 25 वर्षानंतर 1,10,00,000 होणार. ठीक आहे. तुम्हाला आज रिटायर व्हायचं आहे आणि तुमची रिटायरमेंटची व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर केली 2 कोटी.
पण तुम्हाला 35 वर्ष नंतर रिटायर व्हायचं आहे, तर त्याची व्हॅल्यू 35 वर्षानंतर ऑलमोस्ट 15.5 कोटी होणार. तुम्हाला आज घर घ्यायचं आहे 75 लाखाचं, पण तोच घर 10 वर्षानंतर ऑलमोस्ट 1.5 कोटीचं होणार. ठीक आहे. तर महागाई जे आहे ते आपलं शत्रू आहे. आपल्याला या शत्रूला डिफीट करायचं आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण बघितलं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, का करावी. ठीक आहे. आणि इन्फ्लेशन बद्दल आपण बोललो. तर आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट क्रिएट झालाय की बाबा आपल्याला कसंही करून इन्फ्लेशनला बीट करायचं आहे. ठीक आहे. तर इन्फ्लेशनला आपण सेव्हिंग्स अकाउंट, LIC पॉलिसी, FD याच्याने बीट नाही करू शकत. ठीक आहे. कारण इन्फ्लेशन आपल्या इकॉनॉमीमध्ये जो आहे तो साधारण 6-8% जवळपास आहे. तर आपल्या प्रॉब्लेमच आपलं सोल्युशन आहे की आपल्याला कमीत कमी आपला पैसा दरवर्षी 7-8% वरती ग्रो करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे हे 4-5 इन्स्ट्रुमेंट येतात समोर. ठीक आहे. एक तर आहे आपलं इंडियन इक्विटी, ज्याने तुम्हाला 14-14.5% कॅगर दिला आहे. कॅगरचा अर्थ असतो कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. ठीक आहे. कॅगरचा अर्थ हे आहे की आता फॉर एक्झाम्पल इथे 20 वर्षाचं कॅगर यांनी लिहिलं आहे 14.5%. जर तुम्ही 20 वर्ष असं निफ्टीचं रिटर्न बघितलं, निफ्टीने तुम्हाला दरवर्षी 14.5% दिले आहे. ठीक आहे. 1 वर्षामध्ये त्यांनी तुम्हाला 7.5% दिले आहे. 10 वर्षामध्ये 13% दिले आहे. तुम्ही जर US इक्विटीमध्ये गेले तरी त्यांनी चांगला रिटर्न दिला आहे, ऑलमोस्ट 15%चा कॅगर दिला आहे. गोल्डमध्ये तुम्ही गेले तर ऑलमोस्ट सेम एज इक्विटी रिटर्न आहे. ठीक आहे. रिअल एस्टेटमध्ये खूप कमी टक्के रिटर्न आहे, 8% फक्त. आणि कर्ज म्हणजे डेट म्हणजे बॉन्ड्स, त्याच्यामध्ये पण कमी रिटर्न आहे, फक्त 8% आहे. तर स्टार्टिंगचे जे 2-3 इन्स्ट्रुमेंट्स आहे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे यू कॅन फोकस ऑन दॅट. कारण हे 3 इन्स्ट्रुमेंट्स आहे ज्यांनी तुम्हाला 7-8%, जे की महागाईचा रेट आहे इंडियामध्ये अॅन्युअल रेट, त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं जस्ट, इक्विटीज जे स्टॉक मार्केट आहे जेव्हा किंवा जे इक्विटी मार्केट आहे, त्यांनी महागाईला बीट करायला तुम्हाला नेहमी हेल्प केली आहे. आणि जर तुमचं 7 वर्षापेक्षा जास्त टाइम फ्रेम आहे तर तुम्हाला ऑलमोस्ट 100% चान्स आहे की तुम्ही 10% पेक्षा जास्त रिटर्न्स कमवणार इक्विटी मार्केटवरनं. तर हा फिगर खूप चांगला आहे. जर तुम्ही 1 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलं तर तुमचा ऍव्हरेज रिटर्न 16% आहे, पण तुमचा मॅक्सिमम रिटर्न इज 100% अँड युअर मिनिमम रिटर्न इज -53%. तर तर असं होऊ शकतं की तुमचा पैसा डबल होऊ शकतो किंवा अर्ध होऊ शकतो. ठीक आहे. पण तेच तुम्ही जर 7 वर्षापर्यंत गेले किंवा तुम्ही समजा 10 वर्षापर्यंत गेले किंवा समजा तुम्ही 17 वर्ष 17 वर्षापर्यंत गेले, तर तुमचा ऍव्हरेज रिटर्न 15% होतो, तुमचा मॅक्सिमम रिटर्न 18% होतो आणि तुमचा मिनिमम रिटर्न 11% असतो. तर एक 9-10 वर्षाच्या समोर जेव्हा तुम्ही गेले तर तुम्हाला FD पेक्षा जास्त रेट तर मिळणार आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण आपण इक्विटी इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करतो, आपण नेहमी लॉंग टर्म पाहायचं. ठीक आहे. तर आता एका फायनान्शियल प्लॅन मध्ये काय काय असतं. ठीक आहे. जसं मी तुम्हाला बोललो, एक बजेटिंग असतं, एक बचत असतं विच इज सेव्हिंग्स, तुमचे एक्सपेन्सेस असतात, तुमचा रिस्क प्रोफाइलिंग असतो की बाबा तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, है ना. एक ऍसेट अलोकेशन असतो, लाईफ गोल्स असतात. ऑब्व्हियसली लाईफ गोल्स जोपर्यंत नसणार तोपर्यंत तुम्ही फायनान्शियल प्लॅन अजिबात बनवू नाही शकत. तुमचा इन्शुरन्स असतो. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला थोडासा आयडिया देणार आहे ऍसेट अलोकेशन बद्दल. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले फायनान्शियल प्लॅनची नीड, फायनान्शियल प्लॅनचं इंट्रोडक्शन करून घेतलं. आता आपण फायनान्शियल प्लॅनला एक्झिक्यूट कसं करायचं आपण ते बघू. आता जेव्हा आपण इंडियन फायनान्शियल मार्केटची गोष्ट करतो तर आपल्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स असतात. ठीक आहे. तुमच्याकडे इक्विटी शेअर्स असतात, तुमच्याकडे कर्ज किंवा डेट असतो, तुमच्याकडे रिअल एस्टेट असतो, तुमच्याकडे कॉमोडिटीज असतात, सोनं चांदी, आणि तुमच्याकडे ऑल्टरनेट ऍसेट्स पण असतात. ठीक आहे. म्हणजे प्री IPO, अनलिस्टेड कॉमोडिटीज मध्ये अजून काही ऑल्टरनेट ऍसेट्स असतात. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं ना, हे जे आपलं ऍसेट अलोकेशन आहे ते आपल्या जेवणाची थाळी सारखी असते. याच्यामध्ये तुम्हाला पोळी, भाजी, वरण, पापड, तुमचं पिकल, तुमचं स्वीट, तुमचं राईस, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बराबर प्रोपोर्शन मध्ये ठेवायच्या असतात. ठीक आहे. तेव्हाच आपण त्याला म्हणतो कम्प्लीट मील. तसंच जेव्हा पोर्टफोलिओची गोष्ट येते, आपल्याला फक्त एक ऍसेट नाही घ्यायचा आहे. तर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो. लास्ट 14 महिन्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये फक्त सोना चांदी आणि कॉपर आणि काही कॉमोडिटीजने खूप चांगला रिटर्न दिलाय आणि काही लार्ज कॅप फंडचे रिटर्न दिलाय. पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही तुमचा सगळा पैसा लिक्विडेट करून सगळं या 2-3 गोष्टीमध्ये टाकायला पाहिजे, है ना. फक्त सोनामध्ये तुम्ही टाकू नाही शकत, कारण सोना उद्या जाऊन खाली पण पडू शकतो. आता एका वर्षामध्ये ते अजून वरती जाऊ शकतो, एका वर्षामध्ये अजून खाली पण येऊ शकतो. ते नाही तुम्हाला माहिती, नाही मला माहिती.
म्हणून आपण काय करतो, आपण एक कम्प्लीट पोर्टफोलिओ बनवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये असू शकतं की कोणी 70-80% इक्विटी घेत आहे, कोणी 5% रिअल इस्टेट घेत आहे, कोणी 5% डेट घेत आहे, आणि बाकीचं कोणी कॉमोडिटीज घेत आहे. ठीक आहे. तर ऍसेट अलोकेशन हे महत्वाचं का बरं आहे? कारण नंबर वन, तुम्हाला हे ऍक्सिडेंट्स अवॉइड करायला हेल्प करतं. ठीक आहे, एक स्टेबिलिटी राहते. आणि तिसरं, एक जे मार्केटची व्हॉलॅटिलिटी राहते, जे उतार चढाव राहते, त्याच्यानी पण तुम्ही प्रोटेक्ट होता टू अ सर्टन एक्सटेंट. आता हे खूप एक चांगलं डायग्राम आहे. ठीक आहे, जर तुम्ही बघाल दरवर्षी एक नवीन सेक्टर किंवा एक नवीन ऍसेट क्लास वरती येतो. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल यावर्षी मेटल्सनी खूप छान केलं. जसं मी तुम्हाला बोललो, गोल्ड गोल्ड सिल्वरनी खूप छान केलं. 2023 मध्ये रिअल्टीनी खूप चांगलं केलं है ना, रिअल इस्टेटने खूप छान केलं. तर दरवर्षी एक नवीन सेक्टर उभारून येतो समोर, आणि दरवर्षी एक नवीन ऍसेट क्लास चांगलं करतो. ठीक आहे, आता सप्टेंबर ऑक्टोबर 2024 पर्यंत इक्विटी मार्केटने खूप छान केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग सोन्याने खूप छान केलं, मग सिल्वरने छान केलं. आता होऊ शकतं की पुन्हा इक्विटी मार्केट चांगलं करणार नेक्स्ट वर्षी. तर जर तुम्ही फक्त एक ऍसेट घेऊन ठेवाल, तर हे जे मार्केटचा उतार चढाव आहे त्याच्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओला खूप जास्त फायदा होऊ शकतो किंवा खूप जास्त नुकसान होऊ शकतो. म्हणून ऍसेट अलोकेशन जे आहे, जी लंचची थाळी आहे, आपल्याला एक चांगल्याने बनवून ठेवायची आहे. आणि हे डायग्राम ते सेम गोष्ट डिपेक्ट करते. आता आपण कंपाऊंडिंग बद्दल बोलणार आहे. ठीक आहे, कंपाऊंडिंग हा जो विषय आहे, अनफॉर्च्युनेटली आपल्या शाळेमध्ये आपल्याला खूप कमी जागी शिकवलं जातं. ठीक आहे, याला म्हणतात पैसाला पैसा बनवतो. ठीक आहे, बेसिकली तुम्ही जी रक्कम इन्व्हेस्ट करता मार्केटमध्ये, त्या रकमचा जो व्याज आहे तोच अजून व्याज जनरेट करतो. ठीक आहे, मी तुम्हाला एक याच्यानंतर डायग्राम पण दाखवेल. ठीक आहे, आता इथे एक इलस्ट्रेशन दिलंय फंड्स इंडियाने, आणि मी फंड इंडियाचे भरपूर सारे इथे इमेजेस यूज केले आहे, कारण त्यांचं डेटा व्हिज्युअलायझेशन आणि रिप्रेझेंटेशन खूप छान असतो. तर जर तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला वर्षाचे 12% रिटर्न भेटले, समजा तुम्ही हे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं, जर तुम्ही 20च्या वयाला स्टार्ट केलं इन्व्हेस्ट करणं, तर 60 पर्यंत हे 100 गुणा होऊन जाईल, ते 1 कोटी रुपये बनेल. ठीक आहे, जर तुम्ही 30च्या वयाला चालू केलं, म्हणजे तुम्ही 10 वर्ष लेट चालू केलं, तर ते फक्त 30 पट होणार, 30 लाख पर्यंत, जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे होणार. ते सेम गोष्ट जर तुम्ही 20 वर्ष डिले करून 40 वर्षाच्या वयी चालू केलं, ते फक्त 10 पट होणार, ते फक्त 10 लाख रुपये बनणार, जोपर्यंत तुम्ही 60 पोहोचता. तर कसं आहे ना, इन्व्हेस्टिंग मध्ये जितकं लवकर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तितकं चांगलं आहे. आता जगामध्ये सगळ्यात फेमस इन्व्हेस्टर आहे वॉरन बुफे. ठीक आहे, त्यांनी 14-15च्या वयालाच त्यांनी इन्व्हेस्टिंग चालू केलं. ठीक आहे, तर जेव्हा ते 54 होते, तेव्हा त्यांचं नेटवर्थ झालं $1 बिलियन. जेव्हा ते 74 होते, तेव्हा त्यांची नेटवर्थ झाली $10 बिलियन. आणि आज ते 93 आहे, आणि 96 आहे, आणि त्यांचं नेटवर्थ ऑलमोस्ट $140 बिलियन आहे. तर तुम्ही कंपाऊंडिंग बघा, त्यांनी स्क्रॅच पासून चालू केलं 14च्या वयी, त्यांना बिलियनर बनायला ऑलमोस्ट 40 वर्ष लागले. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून 10 वर्ष लागले, $9 बिलियन ऍड करायला. पण त्याच्यानंतर 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये ते त्यांचं नेटवर्क 10x झालं. तर कंपाऊंडिंग म्हणजे हेच आहे. कंपाऊंडिंगला आपण स्नोबॉल इफेक्ट पण म्हणतो. स्टार्टिंगमध्ये तुम्हाला स्नोबॉल बनवायला खूप खूप मेहनत लागते, पण एकदा तो स्नोबॉल मोठा बनला ना, तो स्वतःहूनच मोठा होत राहतो, मोठा होत राहतो, मोठा होत राहतो, मी त्याला थांबूच नाही शकत. तर कंपाऊंडिंग म्हणजे तुमचा स्नोबॉल इफेक्ट, ऍज सिम्पल एज दॅट. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हेच आहे. इथे जर तुम्ही बघितलं, खूप चांगलं एक डायग्राम आहे की आपण 10% ग्रोथला असं लिनियरली बघतो, पण हे 10% जी ग्रोथ आहे ते एकदम एक्सपोनेन्शियल असते, है ना. हा, तर हे डायग्राम मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता बघा, इथे कोणी SIP केली, सॉरी, हा, आता इथे कोणी SIP केली असेल, ठीक आहे, तर स्टार्टिंगचे 50 लाख पोहोचायला तुम्हाला 8 वर्ष लागतात. ठीक आहे, मग 4 वर्ष लागतात, मग 3 वर्ष लागतात, आणि जोपर्यंत तुम्ही 20 वर्ष पोहोचता तुमच्या इन्व्हेस्टिंग टाइम फ्रेम मध्ये, तुम्ही दरवर्षी 50 लाख रुपये ऍड करत असतात. हे बेसिकली SIPचं रिप्रेझेंटेशन आहे. तर आता तुम्ही मला म्हणाल की यार, ठीक आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी कळायला, आम्हाला का बरं फायनान्शियल प्लॅन बनवायचा आहे, त्याचं महत्व काय आहे, आम्हाला महागाईबद्दल कळलं, आम्हाला कोणत्या ऍसेट क्लासमध्ये टाकायचं ते कळलं, पण आम्ही
तुम्ही आम्हाला केस स्टडीज द्या. म्हणजे जर मी 25 वर्षाचा मुलगा आहो, किंवा मी 18-20 वर्षाचा मुलगा आहो, किंवा मी मध्यमवर्गीय माणूस आहो, किंवा मी ज्येष्ठ नागरिक आहो, म्हणजे माझं रिटायरमेंट होणार आहे किंवा झालं ऑलरेडी, तर मी कसं इन्व्हेस्ट करावं, है ना. तर मी बेसिकली काही केस स्टडीज बनवल्यात तुमच्यासाठी. आता समजून घ्या, कोणी 18 वर्षाचा मुलगा आहे, ठीक आहे, किंवा मुलगी आहे, त्यांना जस्ट त्यांचा पहिला जॉब झाला. तर जॉब लागल्या लागल्या त्यांना त्यांच्या एका माइंडमध्ये एक गोल आला की बाबा मला करोडपती बनायचं आहे नेक्स्ट 17 वर्षामध्ये. तर याच्यामध्ये एकदम सिंपल फंड आहे. जर तुम्हाला समजा त्यांची सॅलरी 25,000 रुपयाची आहे, ठीक आहे, विच इज फेअर इनफ. म्हणजे आजकाल फ्रेशर्सला 15,000 ते 25,000चा पगार असतो. तर 17 वर्षामध्ये जर तुम्ही दर महिन्याला 16,000 रुपयाची SIP केली आणि तुम्हाला 12% रिटर्न भेटलं, तर तुम्ही इथे तुम्ही बघू शकता बाजूला, ते मी कॅल्क्युलेशन पण दिलं आहे SIPचं, तर तुम्ही 1 कोटी आरामात पोहोचू शकता. ठीक आहे. आता समजून घ्या, कोणी 32 वर्षाचा माणूस आहे, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये 14 वर्ष काम करून 36 लाख रुपये जमा केले, ठीक आहे, आणि त्यांना 4 कोटीचा गोल पोहोचायचा आहे नेक्स्ट 28 वर्षामध्ये, जेव्हा ते रिटायर होणार तेव्हा. आता सॉरी, मी फक्त वापस जातोय. या केसमध्ये मी फक्त इक्विटी कन्सिडर केलं, ठीक आहे, कारण त्यांना 12% रिटर्न पाहिजे होतं. आता 32 वर्षाच्या माणसाच्या एक्झाम्पलमध्ये त्यांना रिस्क जास्त नाही घ्यायची आहे, ठीक आहे, त्यांना एक स्टेबल पोर्टफोलिओ पाहिजे. तर इथे आपण काय करणार, इथे त्यांना आपण इक्विटी देणार, आपण त्यांना डेट देणार, आपण थोडं रिअल इस्टेट देणार, थोडं गोल्ड देणार. आता तुम्ही असं कॉम्बिनेशन ऑफ पोर्टफोलिओ बनवलं तर तुम्ही आरामात एक 9 ते 10% रिटर्न काढू शकता. मी इथे फक्त 9% रिटर्न कन्सिडर केलेला आहे. आणि इथे आपण फक्त एक लमसम घेतोय, ठीक आहे, त्या माणसाने फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता तो 32 वर्षाचा माणूस आहे, त्याला 60 वर्षाच्या वयाला रिटायर व्हायचं आहे. तर 9%च्या हिशोबाने जर तुम्ही 36 लाख रुपये टाकले, तर तुम्हाला नेक्स्ट 28 वर्षामध्ये ते जी 36 लाखाची रक्कम आहे तुमची, ती 4 कोटी होऊन जाणार. ठीक आहे. आणि हे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. अगेन, कोणी 32 वर्षाचा वयाची कोणती बाई आहे किंवा माणूस आहे, त्यांच्याकडे त्यांना त्यांच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे, जे नेक्स्ट 38 वर्षामध्ये होणार. त्यांना 70च्या वयी रिटायर व्हायचं आहे. तर त्यांचा जो आजचा खर्च आहे तो आहे 40,000 रुपये. ठीक आहे. आणि हा जो खर्च आहे मंथली एक्सपेन्सेस रिटायरमेंटला, तो 7 लाख रुपये होऊन जाईल. आता याचा सिंपल फंडा हे आहे, इथे मी 8%चं इन्फ्लेशन कन्सिडर केलं आहे. ठीक आहे. रूल ऑफ 72 काय म्हणतो की किती वेळ लागेल डबल व्हायला. तर बेसिकली यांचा जो खर्च आहे दर 9 वर्षाला डबल होत आहे. तर 40चे झाले 80,000, 80,000चे 160, 160चे 320, 320चे 60, 40, 640 आणि 640चे 7 लाख. कारण 4 वेळा कंपाऊंड होत आहे 36 वर्षामध्ये. 2 वर्षाचं रिटर्न इन्फ्लेशन मी ऍड करून टाकले ते सिम्पली. तर जर तुमचा मंथली खर्च 7 लाख आहे, तो तुमचा जो इयरली खर्च आहे तो होईल ऑलमोस्ट 1 कोटीच्या जवळ, विच इज 84 लॅक्स. आणि तुम्हाला रिटायरमेंटला बेसिकली 21 कोटी रुपये लागणार. ठीक आहे. इथे एकदम सिंपल फंड आहे. तुम्ही दर वर्षाला कमीत कमी फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स किंवा काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा FDs किंवा सेव्हिंग्स अकाउंट, इथं तुम्ही 3-4% आरामात कमवू शकता. तर 21 कोटीचे होतात 4% 84 लॅक्स, जे तुम्ही आरामात विड्रॉ करू शकता. तर इन एसेन्स काय होतं, इथे तुम्ही एक अॅन्युइटी क्रिएट करता, तुम्ही एक तुमची रिटायरमेंट इन्कम क्रिएट करता. कारण दर वर्षाला तुम्ही 4% रिटर्न कमवत आहात आणि तुम्ही तेच 4% विड्रॉ करत आहात. याला आपण इंग्लिशमध्ये सेफ विड्रॉल रेट पण बोलतो. तर हे एक खूप हा जो एक आकडा आहे कॉस्ट ऑफ डिलेचा, ते मी नेहमी माझ्या इन्व्हेस्टर्सला किंवा माझ्या प्रेझेंटेशन मध्ये सांगत असतो की जो कॉस्ट ऑफ डिले आहे ते खूप हाय आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला 55च्या वयाला 5 कोटीचे कॉर्पस बनवायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही 25 वर्षाच्या वयाला स्टार्ट केलं तर तुम्हाला फक्त 16,300 रुपये लागणार. ठीक आहे. जर तुम्ही 35ला स्टार्ट केलं 10 वर्ष डिले करून, तर तुम्हाला ते ऑलमोस्ट 55,000 रुपीज लागणार. तुम्ही समजा 20 वर्ष डिले करून 45ला चालू केलं, तर तुम्हाला ते 2.5-2.25 लाख रुपये भरावे लागतील ऑलमोस्ट. ठीक आहे. तर 10 वर्षाचा डिले म्हणजे तुम्हाला 3.5% जास्त, 3.5 पट जास्त SIP टाकावं लागेल. आणि 20 वर्षाचा डिले म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट 14 पट जास्त SIP ची अमाऊंट टाकावं लागेल. इथे मी 12%चं रिटर्न अज्युम केलंय अगेन. आणि हे एक्झाम्पल बेसिकली आपल्याला हे सांगतं की जे कॉस्ट ऑफ डिले आहे ते खूप जास्त हाय आहे. तर तुम्ही फायनान्शियल प्लॅन तेव्हा नसतं बनवायचं जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे. तुम्हाला फायनान्शियल प्लॅन आज बनवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही कुठे आहात आज फायनान्शियली, तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, तुमची इन्कम काय आहे, तुमचे एक्सपेन्सेस काय आहे, तुमची सेव्हिंग्स काय आहे, तुमची जॉबची कंडिशन काय आहे.
ठीक आहे. तुम्हाला हे सगळं विचार करून, इंट्रोस्पेक्ट करून, तुमच्या फॅमिली सोबत बसून किंवा तुमच्या स्पाउस सोबत बसून तुम्हाला हे डिसाईड करावं लागेल की मला कुठं कुठे जायचं आहे. तर जसं मी बोललो, हे जे बजेटिंग आहे, फायनान्शियल प्लॅन आहे, हे तुमच्या लाईफचं बेसिकली एक रोडमॅप आहे. ठीक आहे. तुम्हाला हे एक गुगल नॅव्हिगेशन सिस्टम आहे जे तुम्हाला सांगतं की आज मी पॉईंट ए वर राहू आणि मला पॉईंट बी ला पोहोचायचं आहे. ठीक आहे. एका एका बजेटमुळे, एका फायनान्शियल प्लॅनमुळे तुम्हाला एक लाईफमध्ये सेक्युरिटी राहते, एक डिसिप्लिन राहतं. ठीक आहे. फायनान्शियल प्लॅनिंगमुळे तुमच्या फायनान्सेस अजून स्ट्रॉंग होतात. हे आपण सगळं बोललो. आपण काही केस स्टडीज डिस्कस केल्या. ठीक आहे. इंडियाचे जे स्पेंडिंग हॅबिट्स आहेत किंवा जे सेव्हिंग रेशो आहे त्याच्याने पण आपल्याला खूप इन्साइट्स भेटले. 70% लोकांना स्ट्रगल होत आहे आज सेव्हिंग्स करायला. तर म्हणून आपण आज डे वन पासून सुरुवात करायची बाबा की बाबा मी सेव्हिंग करणार आणि मी इन्व्हेस्टमेंट करणार. बजेटिंगमुळे काय होणार की तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुमचं किती पैसा अकाउंटमध्ये येतोय आणि किती जातो आहे. ठीक आहे. थँक्यू. काही कोणाचे प्रश्न असेल तर आपण प्रश्न घेऊ शकतो. सर तोपर्यंत आपण ते पोल क्वेश्चन्स अँड आन्सर्स घेऊया का, जे तुम्ही मला दिलेले पोल हो, क्वेश्चन्स चालेल. येस येस. चालेल. ठीक आहे. तर मी फर्स्ट क्वेश्चन लॉन्च करतोय अटेंडीसाठी. प्लीज अटेंडीज त्याच्यात भाग घ्या. हां सर, तुम्हाला दिसतो आहे ना प्रश्न? हो दिसतोय हो, असं? येतोय. येस येस. ठीक आहे. तर गॅस थोडे प्रश्न आम्ही डिझाईन केले होते. सो दॅट आम्हाला इन्साइट भेटणार की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केली आहे का नाही आणि काय काय न्यूअन्सेस त्याचे तुम्ही कव्हर केले आहे का. आपण अजून 1 मिनिटासाठी थांबू, मग पोल एंड करू आणि रिझल्ट शेअर करू. ठीक आहे. तर शुअर. हां, तर मी रिझल्ट शेअर करतोय फर्स्ट क्वेश्चनचे. शुअर. हे बघा, दिसत आहेत तुमच्या स्क्रीनवर. तर 50% अटेंडीजने सिलेक्ट केला आहे फर्स्ट ऑप्शन, ओके. म्हणजेच ए ऑप्शन, दॅट इज हाऊस, ठीक आहे. कार अँड वेकेशन. अँड ओके. 10% अटेंडीजने सिलेक्ट केला आहे बी ऑप्शन, म्हणजे मोबाईल फोन आणि ते. आणि 40% ऑफ द अटेंडीजने सिलेक्ट केला आहे सी ऑप्शन, तेच म्हणजे रिटायरमेंट, वेल्थ क्रिएशन आणि इमर्जन्सी कॉर्पस. ओके. ठीक आहे. तर आता आपण ग्रेट. सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. शुअर. ठीक आहे. इथे फक्त एक क्लॅरिफिकेशन आहे. समजा तुमचा सॅलरी 100 रुपये आहे, तर सेव्हिंग 50% म्हणजे तुम्ही 50 रुपये सेव्ह करत आहात आणि इन्व्हेस्टमेंट 30% म्हणजे सेव्हिंगचं 30% तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात. मी रिझल्ट शेअर करतोय सेकंड क्वेश्चनचं. ठीक आहे. तर 40% अटेंडीजने फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला आहे ए वाला, आणि परत 40%नी बी वाला सिलेक्ट केला आहे, म्हणजे सेव्हिंग 30%, इन्व्हेस्टमेंट 10%. आणि 0% अटेंडीजने सी वाला सिलेक्ट केला आहे आणि 20% अटेंडीजने डी वाला ऑप्शन सिलेक्ट केला आहे, म्हणजेच ते सेव्हिंग 10%, इन्व्हेस्टमेंट 10%. ठीक आहे. तर अंटिल दॅट टाइम, म्हणजे मी अटेंडीजला रिक्वेस्ट करतो, जर त्यांचे काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, तर ते Q&A सेक्शनमध्ये टाईप करा, म्हणजे सर कसा ॲड्रेस करतील त्याला पुढे. ठीक आहे. तर थर्ड क्वेश्चन मी लॉन्च केला आहे. मी रिझल्ट शेअर करतो थर्ड क्वेश्चनचं. ठीक आहे. 30% अटेंडीजने ए ऑप्शन सिलेक्ट केला आहे, जे की आहे ओनली इक्विटी. 10% त्यानंतर परत 30%ने सी ऑप्शन सिलेक्ट केला आहे, जे की आहे इक्विटी, डेट आणि कमोडिटी. आणि 40% अटेंडीजने डी ऑप्शन सिलेक्ट केला आहे, जे म्हणजे इक्विटी, डेट, कमोडिटी अँड रिअल इस्टेट. आणि 0%ने इक्विटी आणि डेट सिलेक्ट केला आहे. ठीक आहे. आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, म्हणजेच इक्विटी, डेट आणि कमोडिटी. आता आपण फोर्थ क्वेश्चनकडे वळूया. मी फोर्थ क्वेश्चनचा आन्सर शेअर करतो आहे रिझल्ट्स. तर 8% अटेंडीजने बी ऑप्शन सिलेक्ट केला आहे, आणि परत 8%ने सी ऑप्शन सिलेक्ट केला आहे, आणि 83% अटेंडीजने डी ऑप्शन सिलेक्ट केला आहे. ठीक ओके. आहे. तर सर मला काय वाटतं, जोपर्यंत क्वेश्चन्स हे विचारतील किंवा जे काही डाऊट्स असतील ते विचारतील, तोपर्यंत तुम्ही सेशनचे की टेकअवेज किंवा सेशन हायलाईट्स तुम्ही असे म्हणून एक समरी टाईप तुम्ही सांगू शकता, जे की अटेंडीजने लक्षात ठेवलं पाहिजे, महत्त्वाचं जे काही शुअर. असेल ते. ठीक सो आहे. जस्ट टू समराईज, एकदा मी तुम्हाला समरी देतो. सगळ्यात पहिलं, काही तुमचं वय असू द्या, कितीही तुम्ही लहान किंवा बुजुर्ग असू द्या, वयस्कर असू द्या, तुम्हाला एका फायनान्शियल प्लॅनची 100% एक गरज असते. नंबर 2, जर तुम्ही एक फायनान्शियल प्लॅन बनवला आहे, तर जे तुमचं ऍसेट अलोकेशन आहे ते तुम्ही फॉलो करा.
फक्त गोल्ड किंवा सोना किंवा चांदीने छान केलं आहे, त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही तुमचे 100% पैसे त्याच्यामध्ये टाकून द्याल. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, डेट, रिअल एस्टेट, कॉमोडिटी, सोना चांदी ते सगळं सगळ्यांची गरज असतं. ठीक आहे. तिसरं, तुम्ही एकदा फायनान्शियल प्लॅन बनवून घेतला तरी तुम्ही दर 3-6 महिन्याला त्या प्लॅनला रिव्ह्यू करा. मी हे नाही म्हणत की जे तुमच्या प्लॅनच्या हिशोबाने तुमचे काही फिगर्स होते किंवा जे काही आकडे होते ते तुम्हाला एक्झॅक्टली 100% मीट करायचं आहे, पण एक डायरेक्शन वाईज तुम्हाला चेक करावं लागेल की हा फायनान्शियल प्लॅन माझ्यासाठी वर्क करतोय का नाही. चौथं, तुम्ही तुमचं जे फायनान्शियल प्लॅन आहे त्याला चांगलं बनवण्यासाठी दर महिन्याला तुम्ही जे तुमची जी सॅलरी असते त्याच्यामधनं काही तुम्ही एक बजेट बनवा. तुमचे सेव्हिंग्स तुम्ही चांगल्याने करा, तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही चांगल्याने करा, आणि तुमचे एक्सपेन्सेस पण जे आहे त्याला एका कंट्रोलमध्ये ठेवा. कारण जोपर्यंत तुम्ही सेव्हिंग इन्व्हेस्टिंग करणार नाही तोपर्यंत तुमच्या लाईफची जी फायनान्शियल जर्नी आहे किंवा जी फायनान्शियल बिल्डिंग आहे त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग नाही होणार. तर हे 4 एक मेन टेक अवेज मी म्हणणार माझ्या सेशनवरनं आहे. तर मी रिक्वेस्ट करतो अटेंडीजला, जर काही प्रश्न त्यांचे असतील तर Q&A सेक्शनमध्ये टाईप करा, म्हणजे सर त्याला ॲड्रेस करतील. कारण आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत, मग त्यात होऊन जाईल. सर आपण अजून थोडा वेळ थांबू, 1-2-3 मिनिटं. जर काही प्रश्न नाही आले तर मग मला असं वाटतं की आपण एंड करू शकतो वेबिनार. हो साहेब, चल. येस. ठीक आहे, 1-2 मिनिटं थांबू, चालेल. मग जर काहीच नाही आलं तर मग आपण एंड करून देऊ. ठीक आहे सर, Q&A सेक्शनमध्ये एक क्वेश्चन आहे, राजेश यांनी विचारलंय, तर आय थिंक तुम्ही ते ॲड्रेस करू शकता. शुअर. सो राजेश खोंड सरांचा प्रश्न आहे की हु इज डुईंग फायनान्शियल प्लॅनिंग, CA, MFD, CFP. सर कसं असतं ना, CFP ऑब्व्हियसली सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंगची डिग्री असते, पण ऍट द सेम टाइम खूप सारे इंडिपेंडेंट फायनान्शियल ऍडवायझर्स असतात, सेबी रजिस्टर्ड RAs किंवा RIAs असतात. तर भरपूर लोक फायनान्शियल प्लॅनिंग करतात सर. अँड ऑब्व्हियसली CAs पण करतात, कारण ते लोक काय ऑल देअर म्हणजे जेव्हा ते लोक त्यांची डिग्री करत असतात किंवा जेव्हा ते त्यांचं काम करत असतात, बजेटिंग, सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग, टॅक्सेशन, तर ते पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगचं काम ते पण त्यांच्या प्रोफेशनच्या थ्रू आणि त्यांच्या एज्युकेशनच्या थ्रू ते पण करतात. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, ऑल ऑफ देम डू फायनान्शियल प्लॅनिंग. जर कुणाला काही प्रश्न असतील तर ते इंग्लिशमध्ये पण विचारू शकतात, असंच काही नाही की ते मराठीतच विचारले पाहिजेत. ठीक आहे, आय थिंक सर आपण सेशन क्लोज करू शकतो, कारण कोणच प्रश्न नाही विचारत आहेत म्हणून. शुअर शुअर. ठीक आहे, थँक्यू तर सगळ्यांना, माझा आभार. तुम्ही चांगले प्रश्न विचारले आणि भर दुपारी तुम्ही मला तुमचा वेळ दिला. आणि थँक्यू साहिल, थँक्यू टीम NISM अँड सेबी. आय होप की आम्ही अजून भरपूर सेशन सोबत करावे आणि तुम्हाला एज्युकेशन इम्पार्ट करावे. थँक्यू. थँक्यू सर, नक्कीच तुम्ही जे काही शिकवलंय ते खूप म्हणजे व्हॅल्युएबल होतंच. थँक्यू थँक्यू. अगेन सर, थँक्यू. तुमचा थँक्यू. वेळ आणि नॉलेज शेअर येस. केल्याबद्दल थँक्यू. आणि थँक्यू थँक्यू. अटेंडीजना सुद्धा, त्यांनी येस. जॉईन केल्याबद्दल. थँक्यू सर्वांना जॉईन केल्याबद्दल.